बोला. ते 7 नंबरचा फ्लॅट आहे ना, हा 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 हा. तिथे राहते मी. माझं घर बरोबर. आहे ते. बोला ना बोला ना. मला ना हंडाभर पाणी पाहिजे होतं, मिळेल का? तुम्ही नळाचं पाणी भरलं नाही का आज? अहो उठायला थोडं लेट झालं, त्याच्यामुळे नाही भरलं पाणी. बरं जा की, काय अडचण जा की. अरे घ्या ना, तुम्ही इथंच उभे घ्या. तुमचं घर आहे. नाही का आता तुमचं काय आणि माझं काय, अहो सगळी फ्लॅट तर सारखीच आहे आपली. हां, ते काय झालं ना, मला नाही का पाणी पाहिजे होतं. नेमका मी सकाळी लेट उठलो. अरे यार, काय झालं? तुम्ही हंडा नाही आणला मग? नाही, हंडा नाही आणला मी. पाणी लागत आहे ना तुम्हाला. हा पण मग ते उद्या पाणी नाही येणार आहे म्हणून सगळे हंडे ते याचे भरून ठेवलेले आहेत वापरायच्या पाण्याचे. अच्छा अच्छा. मग आता हा हंडा द्यावा लागेल तुम्हाला. हा. बरं घ्या. पण आता पाणी कमी होत त्याच्यात नेमकी. धरावर घ्या ना. ठून लागतो, हा ठू लागतो ना तुम्हाला. हा. पकडा ना. तुम्ही असं काय करताय? काय? सॉरी, नाही काही नाही. धरते हो ना मी असं हो, डोक्यावर घ्या. डोक्यावर. तुम्ही पाणी भरेल नाही कधी गावाकडे? नाही. कुठे आहे तुमचा 7 नंबर? हा. तो मला नेऊन द्यावं लागत का आता? पाणी तुम्हाला प्यायचं ना, माल नेऊन द्यावं लागलं काय विशेष? तुम्ही कधी आले पण राहिले? मला कधी पहिले दिसले नाही. आता 3 महिने झाले मला येऊन. हा 3 महिने झाले मला येऊन. हा का? हा, नवीनच घेतलाय आम्ही फ्लॅट. तुमचे मिस्टर काय करत? माझे मिस्टर कंपनीमध्ये आहेत कामाला. हा का? हम्म. मग आता त्यांना घेऊन बोलायचं नाही यायला. ते तर गेलेत कंपनीत कामाला. हा का? हा. मुलगा वगैरे नाही? नाही, अजून मुलबाळ नाही झाला आम्हाला. नाही, वय नाही विचारू आहे ना मुलीला. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लग्न कधी झालं मग असं? लग्न लग्न होऊन तर आता 3-4 वर्ष झाले. आता लग्न झालंय का तुमचं? हा. हा. मला हे आवडलं पण तुमचं नाही का, आताच्या जगामध्ये तुम्ही डायरेक्ट असं सगळं असं एकदम पॅक आहे. हो. असं अंग उघडं नाही, काही नाही. हं. अशीच बायको भेटायला पाहिजे मला. म्हणजे लग्न नाही होईल माझं ना, अच्छा. असंच बायको भेटावं. तुमचं वय तर तरी लग्न नाही झालं. वय आहे पण मग आता काय करणार आहे, पोरी देत नाही लोक. अरे हा, बरं झालं. तुमचा हंडा देऊन येतो मी. इकडे इकडे पटकन पटकन या, बसा. एक विचारायचं काय झालं? बसा बसा. विषय निघाला तर विचारतो. तुमचं माहेर कुठले? माझं माहेर हां. जळक्याचं. जळके? हां. अच्छा तिकडच. हां. हा, छोटं. हां. मग तिथं कोणी पोरी वगैरे तुमची बहीण, सॉरी बहीण नाही, म्हणजे तिला पोरी वगैरे नाही का हां, गावाला अशा तर लग्नासारखे? आहेत, गावाला भरपूर मुली आहेत. हा का? हा, पण त्यांना नाही का, गावाकडच्या मुलींना शेतकरीच नवरा पाहिजे. त्यांना असं शेती आहे ना मला. शेती असून काही फायदा नाही, गावातच राहायला पाहिजे असं काहीतरी. तर गावात काय, इथं आली तर थोडं असं मजा राहते. AC बीसीत राहायला भेटलं. आता घर एवढं फ्लॅट त्या गेले. मुलींना सवय नसते ना, त्याच्यामुळे. ते बरोबर बा. तुमचा नवरा काय करतो? शेती आहे का तुमच्या नवऱ्याला? हां, आहे. किती?
आहे 5-6 एकर. मग तुम्ही वावरात का बरं जात नाही राहायला इकडं का बरं? मी ना माझ्या घरच्यांनी मला शिक्षणाला सिटीलाच पाठवलं होतं ना, त्याच्यामुळे. तुम्ही राहत्या ना, हं. मग बाकीच्यांना राहायला काय प्रॉब्लेम? गाव तर तेच आहे ना. अहो पण त्यांना गावातच राहायची सवय आहे. मी कसं शिक्षणाला सिटीतच राहिली ना, त्याच्यामुळे मला सिटीतलाच नवरा भेटला. मला सिटीतलाच नवरा पाहिजे होता. मला सवय म्हणून. तसं प्रत्येकाला सवय नसते ना. असं. म्हणजे पोरी नाही तुमच्याकडं. ठीक. अहो तुम्ही असं नाराज होऊ नका. माझ्या ओळखीमध्ये कोणी असेल तर मी शोधेल. तसं नाही हो. असं वाटलं होतं मनाला का तुम्ही कमीत कमी वेदना समजशाल मनाच्या, पण नाही मला समजतंय ह्या म्हणजे- वयात बायको पाहिजेच आपल्याजवळ. हां, पण मग म्हणजे आता 35 आहे ना हो. तुम्ही विचार का 35 कुठं? तसं तुमच्याकडे काय काय आहे? म्हणजे हा हे सांगतो मी. बसा. हे बा 2 एकर शेती आहे गावाकडं. 2च? हा पण शहराच्या लगत आहे ना. अच्छा. व्हॅल्युएशन पण जास्त आहे भेटेल. हा फ्लॅट आहे स्वतःचा. हां आणि मम्मी पप्पा मी तिघंच आहे, बहीण नाही. अच्छा अच्छा. कारण असं बी भांडायला बहीण नसली तर पोरी लवकर लग्न करतात ना. हां ते तर आहे. पण ठीक आहे मग मी बघते एखादी मुलगी असली तर. हां नाही म्हणजे दाखवा ना. दाखवू? म्हणजे नाही का असं कॉन्टॅक्टमधले फोन करून सांगायला. मी फोन नाही आणलाय आता. मग मी येतो ना फोन दाखवायला, फोन घ्यायला. नको नको राहू द्या ना. एखादा पार्ट नंबर असेल तर मग मी मोबाईल देऊ का माझा? अहो पण करा ना प्लीज करा. कारण कसं आहे माहिती आहे का, मी ना फार वैतागलो आहे. हा माझा दुसरा आहे तो चालू नाही जरा. अहो पण कोणाला लावू मी फोन? कोणाला लावा गावातल्याला. अहो असा नंबर. या बा कोणती गोष्ट करताना आहे ना, कल करे सो आज कर सो अभी करो. तुम्हाला मी तुम्हाला कमिशन देऊ का 5,000? अहो मी तर लग्न जुळवायला आली का? अहो तुम्ही आले चांगल्या पावलाने आले, द्या जुळून माझं काय होतं. या बा लावा लावा ना प्लीज, लावा ना प्लीज. अहो पण मी कोणाला लावू फोन? कोणाला लावा गावातल्या? तुमच्या वडिलांना विचारून पाहा, एखादी पोरगी आहे का, एखादी मैत्रीण. मी काय म्हणतो ऐका ना हो. हां म्हणजे असं काय काय हे लग्न जुळवून देऊ असं ना? नाही नाही असं म्हणजे रिलेशनशिपमध्ये वगैरे जर भेटली तर राग नाही. आता तुम्ही लग्नाचं बोलत होते, आता रिलेशनशिपसाठी दोन्ही बोलू. चालेल, दोन्ही चालेल. हॅलो. हां पप्पा ऐका ना, मी बोलते रूपा. हां एक मुलगा आहे आमच्या शेजारी राहतो, त्याच्याकडे 2 एकर जमीन आणि एक घर आहे. आणि 1 कोटीची जमीन, 1 कोटीची जमीन येते. व्हॅल्यू तुम्हाला बोललो ना, व्हॅल्युएशन जास्त आहे त्याचं. हां 1 कोटीची जमीन म्हणतोय तो, मला काही वाटत नाही तसं. त्या मुलासाठी नाही का एखादी मुलगी बघा ना, गरीब घरातली जरी असली तरी चालेल. अनाथ बी चालेल. अनाथ बी चालेल म्हणे. हां हां ठीक आहे चालेल. बघा सांगा हां. मी त्याचा बायोडाटा पाठवते तुम्हाला. ठीक आहे. झालं, जाऊ का मी आता? नाही मैत्रिणीला. काय?
तुम्ही खूप जास्त अपेक्षा करताय. मी तुमच्या लग्नासाठी विचारपूस केली वडिलांशी. हां, मी जाते आता पाणी घेऊन. हो, नाही भेटणार पाणी. काय? पाणी नका नाही, आम्हाला लागत. अहो अहो पाणी, नाही नाही, पाणी लागत आम्हाला. अहो पाणी लागत होतं मला. हा, नाही भेटणार. जा पाणी कोणाकडून घेऊन या. मग तुम्ही जर माझं कामच करू नाही राहिल्या, तुम्हाला मी पाणी तिथं आणून द्यायला तयार होतो. नाही भेटणार पाणीचा. अहो असं काय करताय? आता उद्या पाणी नाही येणार म्हटल्यावर सगळेच पाणी द्यायला नाही म्हणताय. उद्या नाही, 3 दिवस पाणी येणार नाही. अहो मग तर मला पाणी लागेलच ना हो. असं काय करता? जा आता, तुम्ही काय ऐकतच नाही. अहो ऐका ना, काय ऐका ना? द्या ना तेवढा हंडा, द्या ना. मी तुम्हाला तुमच्या मी फोन करून दिला ना, तुम्हाला- तुमच्या लग्नाचं बोलणं करून तुम्ही दिलं. लग्नाचं बोलणं केलं, मी तुम्हाला काय बोललो? अहो तसं कोणी नाही भेटत हो. भेटत मला माहिती. अहो नाही मला भेटत माहिती तसं तुमच्या कोणी. कॉन्टॅक्ट मध्ये असेल कोणी. अहो असं कसं काय माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल? काय बोलताय एखादी तुम्ही? मैत्रिणी वगैरे द्या. बरोबर मैत्रीण वगैरे. अहो ऐका, रडू नका असं. मलाच रोज रात्री स्वप्न पडून राहिले. अहो माझी मैत्रीण वगैरे नाही आहेत तशा कोणी. मी एवढी सात्विक आणि माझ्या मैत्रिणी राहतील का तशा? हां, सात्विकच पाहिजे मला, मीच सात्विक आहे. पण तरी नाही भेटणार, असं कोणी नाही करत हो. तुम्ही नाराज होऊ नका असं. मी लग्नाची बोलणी केली आणि लवकरच तुमच्या लग्नासाठी पोरगी बघते मी. काय? हां, तुम्ही नाही 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 नाही. नाही म्हणजे राग ना येऊन देऊ. नाही नाही. तुम्ही म्हणजे मी ते नाही म्हणत, जुळून द्या असं. अहो मी कुठं जुळवून देऊ? कोणीच नाही सापडणार असं. तुमचं जुळून द्या ना तुम्ही. अहो काय बोलताय तुम्ही? हे शोभतंय का तुम्हाला? मी तुमच्या घरी पाण्याचा हंडा काय मागायला आली, तुम्ही माझ्या गळ्यातच पडायला बघता. गळ्यात पडलो कुठे? लांबच तर आहे. अहो अहो, तुम्ही रडू नका ना. अहो ऐका ना, रडू नका ना. मी लग्न करून देते ना तुमचं लवकरच. अहो एखादी मुलगी भेटून जाईल. जा तुम्ही. पाणीचा हंडा. ठीक आहे, मी खरंच? खरंच? खरंच. मी कोणालाच नाही सांगणार. ठीक आहे. हां, पण शेवटचा. काय आता? चालेल मला. का बरं शेवटचं? पुढचं पुढं पाहू ना. नाही नाही, पहिलं आणि शेवटचं. पहिले होऊन तर द्या ना. सॉरी हां, म्हणजे माझी इच्छा नाही आहे, पण मी वैतागलोय हो, म्हणून. मला रोज पोरीचे बायाचे स्वप्न पडते. मी वैतागलो फार, माहिती आहे का? तुम्हाला पाहून मला काय झालं मलाच कळून नाही राहिलं. पण तू माझ्या मनाची फिलिंग ओळखल्याबद्दल धन्यवाद. मिठे मारू का? इथं हं? फक्त एक मिनिट, म्हणजे मन शांत झालं असतं तर. पूर्ण मन शांत करते, पण इथं नको.
खोलीमध्ये का? पण पूर्ण शांत करा महात्मा. पण पहिला आणि शेवटचा. हां, पहिला आणि शेवटचा. तुम्हाला मी रोज पाणी आणून देईल. नाही तरी पहिला आणि शेवटचा. चालेल चालेल. या या या. मध्ये मग जायचं. या. तसं नशीब चांगलं आहे माझं, नाही का? नाही, नशीब नाही चांगलं. नाही चांगलं पण आहे, नाही पण चांगलं. का बरं असं? नशीब चांगलं यासाठी का तुम्ही स्वतःहून पाणी घ्यायला आल्या, आणि चांगली यासाठी नाही का तुम्ही बायको नाही. तुम्ही लोकांचे काय काय, मला काही अडचण